आमदार सुनील शिंदे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आज मराठी भाषा दिन आहे. मराठी भाषा दिनानिमित्त सर्वत्र उत्सव कार्यक्रम वगैरे पाहायला मिळत आहे. मात्र अजूनही ज्या शाळा आहेत त्या बंद होताना पाहायला मिळत आहेत. मराठीच्या काय सांगता? नाही, खरं म्हणजे हे सगळं दुर्दैव आहे की आज आपण मराठी भाषा दिन साजरा करतोय आणि शासनाने अधिकृतरित्या 2 दिवसापूर्वी ही आकडेवारी जाहीर केली. ते अतिशय धक्कादायक आणि गंभीर आहे. ही केवळ आता आकडेवारी शासनाने जाहीर केलेली आहे, परंतु याबद्दल कुठेही या शासनाच्या मनामध्ये ना खंत आहे ना खेद आहे. खरं म्हणजे महाराष्ट्राच्या या राजधानी मुंबईतच ह्या सगळ्या गोष्टी जास्त आहेत. ग्रामीण भागाचं आम्ही समजू शकतो, परंतु जिथे मुंबई आज मराठी माणसांच्या अस्तित्वासाठी झगडत्या, त्या मुंबईमध्ये मराठी शाळा टिकली पाहिजे आणि मग इतर ग्रामीण भाग वगैरे इकडच्या मराठी शाळा टिकल्या पाहिजे. शासनाने खरं म्हणजे अजूनही वेळ गेलेली नाही मराठी शाळा टिकवण्यासाठी, मराठी भाषेचं जतन करण्यासाठी, मराठी विद्यार्थ्यांना पट वाढवण्यासाठी आणि मराठीला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी भरघोस असा कार्यक्रम शासनाने केवळ या ठिकाणी जाहीर करू नये, तर त्यासाठी अंमलबजावणीची एक मोठी यंत्रणा या सगळ्या गोष्टी कुठेतरी करायला पाहिजेत. आता लोकांनी तुम्हाला या ठिकाणी योगदान दिलंय, लोकांनी मतांच्या द्वारे या ठिकाणी तुम्हाला योगदान दिलं, मग तुमचे काम आहे. आता तुम्हाला ह्यामधनं कुठेही पळवाट काढता येणार नाही किंवा कुठेही याच्यामध्ये कारण सांगता येणार नाही. हे तुम्हाला करावंच लागेल आणि ते तुम्हाला केलंच पाहिजे. सरकार सातत्याने सांगत आहे की मराठी बोलण्यावरती आमचा भर आहे, मराठीसाठी अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. मात्र अशा प्रकारे शाळा बंद होणं आणि मराठीला केवळ अभिजात भाषेचा दर्जा मिळणं कसं पाहतो? अभिजात भाषेचा दर्जा देऊन तुम्ही फक्त या ठिकाणी स्वतःची पाठ थोपटून घेतलेली आहे. आज जिथून या सगळ्या गोष्टीचं कामकाज चालणार आहे ते बालभवन अजून अपूर्ण अवस्थेत आहे. ते पूर्ण अवस्थेत कधी होणार हा पहिला पडलेला आम्हाला प्रश्न आहे. जिथून ही सगळी यंत्रणा हलणार आहे, जे एक त्या ठिकाणी आम्ही त्याच्याकडे मराठीचं एक चांगलं उगम तिथून होणार आहे, मराठीच्या वेगवेगळ्या सगळ्या संकल्पनांचा. तिथेच अजून काही नसेल तर मग आता आम्ही तुमच्याबद्दल काय अपेक्षा बाळगायची? वरळीतून एक बातमी समोर येते, तुम्ही वरळीतून आमदार आहात. वरळीतील जनता विद्यालय शाळा जी आहे ती बंद झाल्याची माहिती समोर येत आहे. याचा पाठपुरावा तुम्ही काढू? निश्चितच याच्यापूर्वी मी त्यांना मदत केलेली आहे. मला माहिती आहे ते सगळं संचालक मंडळ मी त्यांना ओळखतो. वरळी गावातीलच ती सगळी मंडळी एकत्र होऊन शाळा चालवत होती. अतिशय त्यांनी कठीण प्रसंगात ती शाळा चालवलेली आहे. त्यांना जिथे जिथे या बाबतीत मदत करता येईल ती मी केलेली आहे आणि भविष्यात आम्ही करू. निश्चितच मी त्यांना बोलवून घेईन. मी त्या सगळ्या संचालकांना ओळखतो, माझ्या संपर्कात आहेत आणि शासकीय स्तरावरती सुद्धा मी त्यांना या बाबतीत मदत केलेली आहे. त्यांच्या अडचणी मला माहिती आहेत. शाळा बंद असल्याचं नाही, शाळा बंद नाहीये. ती काही प्रमाणात निश्चित त्या ठिकाणी शाळा सुरू आहे. मलाही ती बातमी सकाळी समजलेली आहे. निश्चित त्याने हे बाबतीत काय भरघोस मदत करता येईल. मी तर सोडत स्थानिक आमदार माननीय आदित्य साहेब ठाकरे यांच्या मदतीने आम्ही तिथे सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या रीतीने करू. शेवटचा प्रश्न, राज्यसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवरती आहे. खरं तर उमेदवार हा शरद पवार यांच्या नावासाठी एकीकडे चर्चा होत असताना मात्र या सगळ्यामध्ये आग्रही शिवसेना सुद्धा आहे. काय या नेमका निर्णय काय निघणार आहे? बैठका पार पडल्या, नाराजी आहे, आदित्य ठाकरे उपस्थित नव्हते. बघा, आता प्रत्येकाचा पक्ष आणि प्रत्येक पक्षाचा विचार हा वेगळा आहे. आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र जरी असलो तरी ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते एक तर पक्ष नेतृत्व आमचं ठरवत असते आणि आता पक्ष नेतृत्वाला असं वाटत असेल की माझ्याकडे योग्य संख्याबळ आहे की मी योग्य संख्याबळ जमवू शकत असेल तर आम्ही आमची अपेक्षा किंवा आमची जे काही इच्छा ते व्यक्त करायला काय हरकत आहे. तिथे कोणाचं बंधन नाहीये. ठीक आहे, शरद पवार साहेब हे खरोखर देशाचे मोठे नेते आहेत. त्यांचा मान सन्मान हा नेहमीच राखला जाईल. त्याच्यामुळे शरद पवार यांच्याबद्दल कुठेही आमच्यासारख्या कार्यकर्ता काहीच बोलणार नाही. आम्ही नेहमीच त्यांना त्यांच्या समोर नतमस्तक होऊ. परंतु उद्धव साहेबांनाही माहिती आहे की शरद पवार साहेब हे देशाचे मोठे नेते आहेत. त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय निश्चित होईल. या सगळ्यामध्ये सत्ताधारी आरोप करतात की विरोधकांमध्ये एकमत होत नाहीये. सत्ताधाऱ्यांनी आपलं काम करावं, मराठी शाळा बंद पडतायत त्याची फिकीर करावी ना. राजकीय विचार कशाला करावा? आम्ही सक्षम आहे त्याच्यासाठी. आमचे पक्ष सक्षम आहे. तर आपण पाहतोय की एकंदरीत मराठीच्या मुद्द्यावरती सुनील शिंदे यांनी ज्या प्रकारे माहिती दिली त्यानुसार मराठीच्या शाळा बंद होती, मात्र सरकार केवळ अभिजात दर्जा हा केवळ दिलेला आहे. मात्र त्या दर्जा देऊन केवळ पाठ ठोकतो, मात्र मराठी शाळा बंद होत त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे या सगळ्यावरती आता नेमका काय तोडगा झाला हे पाहणं महत्त्वाचं. त्यामुळे अजय सर, वैभव पाटील.